इकडे आलो त्यावरही घेतला काय म्हणजे तिकडे पाठीमागायची पाठीमागे वरी गेल्या नागपत्र कराचे नारियल परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुझार्पितो भावविडा तुझार्पितो सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. वडनेर भुजंगचे येथील मेन स्थानाजवळ जे बाजूचे सर्व स्थानं आहेत ते आपले वंदन करून झालेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित वडनेर भुजंग हे स्थान, त्यातील आपण परिसय स्थान वंदन करतोय. तुझी माझ्या जीवाचा आसरा, तुझी माझ्या जीवाचा आसरा, चक्रधरा करुणा करा, चक्रधरा करुणा करा. दंडवत प्रणाम मंडळी. स्थान दर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण सर्वज्ञांच्या अगाध लीळा श्रवण करत असतो. तर आज आपण श्री क्षेत्र वडनेर भुजंग स्थानवंदन करणार आहोत आणि येथील या स्थानाची लीळा सुद्धा श्रवण करणार आहोत. वडनेर भुजंग म्हणजेच दादोसांचे गाव. दादोसांचे रामा हे सर्वज्ञांनी
प्रसादिक नाव ठेवले होते. वडनेर भुजंग म्हणजेच तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. अंजनगावापासून काकडा मार्गावर अंजनगावाहून आग्नेस 9 किलोमीटर अंतरावर आहे. काकड्याहून नैऋत्येस 3 किलोमीटर, असदपूर ते वडनेर 12 किलोमीटर अंतर आहे व इसापूर मार्गे 11 किलोमीटर आहे. मंडळी, वडनेर भुजंग म्हटलं की सर्वज्ञांची लीळा आठवते, ती म्हणजे सर्पद्वैपतन. 2 सापांचे जे वैर होते, त्या 2 सापांची जी भांडणं होती, ती सर्वज्ञांनी वडनेर भुजंग या स्थानाला येऊन त्यांचे जे भांडणं होती, जे वैर होतं, ते दूर केलेले आहे. वडनेर या स्थानाला सर्वज्ञांच्या ज्या लीळा आहेत त्या आपण क्रमाक्रमाने श्रवण करणार आहोत. पहिली लीळा म्हणजे सर्पद्वैपतन, हरणे. त्यानंतर आहे रामदेव म्हणजेच दादोसांच्या ताकभाताची आरोग्ना स्वीकार करणे. नंतर दादोसांनी स्वामींना 2 वाळके अर्पण केली. आणि तिसरी लीळा म्हणजे सर्वज्ञांनी गावातील गोपाळ मंदिरामध्ये वस्ती केली आणि तेथेच दादोसांच्या आरोग्नेचा स्वीकार केला. अशा या 3 लीळा आपण वडनेर भुजंग या स्थानाच्या श्रवण करणार आहोत. सर्वज्ञ काकड्यावरून सर्वप्रथम वटेश्वराच्या देवळात आले. वटेश्वराच्या देवळामध्ये सायंकाळच्या वेळेस आले होते, ते पण निद्रा करण्याच्या हेतूने. तेव्हा पूजारती दुपारती आरती करून निघाला होता. त्याने मंदिरातील देवीवर वस्त्रालंकार होते आणि ते चोरीला जाऊ नयेत म्हणून देवळाला कडी कुलूप लावले. तेव्हा तो पुजारी सर्वज्ञांना पाहून म्हणाला की तुम्ही पलीकडील उत्तरेश्वराच्या देवळात जाऊन निद्रा करा. मग स्वामी तेथून निघून गेले आणि तो पुजारी गावामध्ये निघून गेला. वटेश्वराच्या देवळातून आल्यानंतर मंडळी आता आपण दुसरी लीळा श्रवण करतोय, ती म्हणजे पूर्वार्ध 122 क्रमांकाची. वटेश्वराच्या देवळातून स्वामी उत्तरेश्वराच्या देवळात आले आणि तेथे येऊन निद्रा करण्यासाठी स्वामी थांबले. वटेश्वराच्या देवळाला कडी कुलूप लावून जो पुजारी होता तो गावात गेला. सर्वज्ञांच्या वेळेस तेव्हा प्रत्येक गावाला वेस असायची आणि वेशीला रात्री कडी कुलूप असायचे, जेणेकरून बाहेरील अनओळखी पुरुष किंवा चोर कोणी पण गावामध्ये जाऊ शकत नव्हते. तेव्हा तो पुजारी घरी गेला. घरी जाऊन त्याचे जेवण वगैरे आटोपले आणि तो झोपला. झोपेतच त्याला जाग आली आणि आठवण झाली की मध्यरात्री की ज्या महात्म्यांना आपण झोपण्यासाठी उत्तरेश्वराच्या देवळात पाठवले आहे, तेथे तर 2 साप आहेत आणि त्या 2 सापांचे भांडणं आहेत. आता काय होईल? ते जर जे महात्मे होते ते त्या मंदिरात गेले असतील आणि ते दोन्ही साप जर त्या महात्म्यांना चावले तर ते मरतील आणि त्याचे पाप मला लागणार. त्या पापाचा म्हणजे जो काही कारणी आहे तो मी होणार, असे म्हणून त्याला चिंता व्हायला लागली. रात्रभर त्या पुजाऱ्याला झोप येईना. कधी सकाळ होईल, कधी वेशीचे दरवाजे उघडे होतील आणि मी कधी त्या उत्तरेश्वराच्या देवळात जाईल आणि ते जे महात्मे होते त्यांना सुखरूप पाहीन, अशी मनामध्ये चिंता आणि तळमळ त्या पुजाऱ्यांच्या मनात रात्रभर सुरू होती.
सकाळ झाली. वेशीचे दरवाजे उघडले की तो पुजारी धावपळत करत उत्तरेश्वराच्या मंदिराकडे आला. तेव्हा मंदिराच्या सभामंडपामध्ये सर्वज्ञ बसलेले पाहून त्याला आनंद झाला. तेव्हा तो येऊन सर्वज्ञांना दंडवत घालतो, श्रीचरणास लागतो आणि येऊन विचारतो, जीजी, ह्या मंदिरात साप आहेत आणि ते मी तुम्हाला सांगायला विसरलो. रात्री मी उठून येत होतो, पण वेशीचे दरवाजे कडी-कुलूप लावलेले होते, बंद होते, म्हणून मी येऊ शकलो नाही. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, 2 साप मंदिराच्या छतावर भांडण करत होती आणि ती भांडता माझ्या छातीवर पडली. तेव्हा पुजारी म्हणतो, मग स्वामी तुम्ही काय केले? तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, एका सापाला डाव्या हाताने पकडून उजवीकडे फेकले व दुसऱ्या सापाला उजव्या हाताने पकडून डावीकडे फेकले. अशा तऱ्हेने ते दोन्ही साप तेथून निघून गेले. मग त्या पुजाऱ्याला त्यांचे फार आश्चर्य वाटले. सर्वज्ञ मग तेथून निघू लागले. तेव्हा त्या पुजाऱ्याने त्यांना विचारले की सर्वज्ञ आता कुणीकडे निघाले आहेत? तेव्हा स्वामी त्यांना सांगतात, आम्ही आता अंबजयाकडे निघालो आहोत. मग त्या महात्म्यांना, त्या स्वामींना पाहून त्या पुजाऱ्याला फार आश्चर्य वाटले होते. त्यांनी अशी 32 लक्षणी मूर्त कधीच पाहिलेली नव्हती. जो पुजारी त्या वटेश्वरी देवळाची जो पूजा पाहत होता, तो पुजारी आणि दादोस हे दोघेजण मित्र होते. जेव्हा मंदिरामध्ये दादोस आले तेव्हा त्याने म्हटले, रामा, मागे आपण अशा ईश्वरी पुरुषांच्या गोष्टी ऐकायचो किंवा करायचो, तसेच एक ईश्वरी पुरुष काल येथे आले आहेत. तेव्हा तो पुजारी म्हणतो की काय सांगू त्यांचे सौंदर्य, काय सांगू त्यांचे लावण्य, काय सांगू त्यांचे ईश्वरत्व आणि काय सांगू त्यांचे सामर्थ्य. असे म्हणून त्या पुजाऱ्याने काल जो उत्तरेश्वराच्या मंदिरात जी काही लीळा झाली, जी काही घटना घडली, त्या घटनेचा पूर्ण वृत्तांत त्या पुजाऱ्याने दादोसांना सांगितला. कसे ते दोन्ही साप त्या स्वामींच्या छातीवर पडले आणि कशा प्रकारे त्यांनी त्यांचे वैर दूर केले. तेव्हा रामदेव म्हणतात, आता ते सामर्थ्यवान पुरुष कुणीकडे गेले आहेत? तेव्हा तो पुजारी म्हणतो, अंबजईला गेले आहेत. तेव्हा मग दादोस अंबजईकडे जातात. तेव्हा तेथे वडाच्या झाडाच्या पूर्वेकडील फांदीवर श्रीचरण लोंबता ठेवून सर्वज्ञ बसलेले होते. रामदेव येतात आणि एका श्रीचरणास दंडवत केला, मग दुसरीकडे येऊन दुसऱ्या चरणास दंडवत केला. तेव्हा स्वामी फांदीवरून खाली उतरले. रामदेवाच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचे घोंगडे होते. ते घोंगडे काढून त्यांनी सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकले. स्वामी आसनावर बसले. तेव्हा स्वामीपासून रामदेवास अकृत्रिम आनंदाचा संचार झाला. बराच वेळ स्थितानंद उपभोगला. मग स्थितानंद ओसरल्यावर रामदेवाने सर्वज्ञांना भोजनासाठी विनंती केली. सर्वज्ञांनी त्यांची विनंती मान्य केली. तेव्हा रामदेवाने सर्वज्ञांना दहीभात घेऊन आले. सुताच्या जाड वस्त्राचे आसन केले. त्यावर सर्वज्ञ बसले. दहीभाताबरोबर भोजन करत असताना सर्वज्ञ म्हणतात की दहीभाताबरोबर जर अद्रक असते तर फार बरे झाले असते. तेव्हा रामदेव म्हणतात, अद्रक आणले आहे जी,
परंतु मी आपल्याला देण्यास विसरलो. कंबरेभोवती पदराला बांधून ठेवलेले अद्रक होते. मग तेच त्यांनी सर्वज्ञांना अर्पण केले. सर्वज्ञांचे भोजन झाले, गुळा झाला, विडा झाला. तेव्हा रामदेवाने सर्वज्ञांना विश्रांतीसाठी कांबळात अंथरला. विश्रांती झाल्यावर पुन्हा स्वामी वटेश्वराच्या देवळात आले. आता त्या स्वामींना त्या पुजाऱ्याने त्या वटेश्वराच्या देवळामध्ये राहण्यासाठी आज दरवाजे उघडे ठेवले. सर्वज्ञांनी वटेश्वराच्या देवळात निद्रा केली. 3 दिवसाचा मुक्काम स्वामींचा वटेश्वराच्या देवळात झाला. तेव्हा स्वामी तेथून निघू लागले. तेव्हा तो पुजारी स्वामींना विचारतो की सर्वज्ञ आता कुणीकडे जात आहेत. तेव्हा स्वामी म्हणतात, आम्ही आता रंगार वासनीकडे चाललो आहेत. तेव्हा पुजारी म्हणतो, जर रामदेवाने विचारले तर मी त्यांना काय सांगू. स्वामी तेव्हा म्हणतात, बटिकाला असे म्हणा की 1-2 दिवसाने येतील आणि पुन्हा येऊन भेट देतील. असे म्हणून सर्वज्ञ वटेश्वराच्या देवळातून वडनेरवरून असदपुराकडे निघाले. असदपूरला 3 दिवसांचे वास्तव्य करून सर्वज्ञ पुन्हा जेव्हा वडनेरला आले तेव्हा येत असताना स्वामी जेव्हा असदपूरहून वटेश्वरला आले तेव्हा वडाच्या झाडाखाली बसले होते. तेव्हा रामदेव शेतातून येत होते. त्यांनी स्वामींना पाहिले आणि त्यावेळेस रामदेवांनी मुंडन केलेले होते. त्यांच्या हातात 2 वाळके होती. त्यांना सर्वज्ञ दिसताच सर्वज्ञांच्या जवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणास लागले आणि दोन्ही वाळके सर्वज्ञांच्या श्रीकरामध्ये दिले. सर्वज्ञांच्या पुढे बसले. तेव्हा स्वामी त्यांना भुवईच्या खुणेने विचारतात. तेव्हा रामा त्यांना सांगतात की जीजी, आमचे वडील फिरते व्यापारी होते. व्यापारासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना दरोडेखोरांनी लुटून त्यांचा वध केला. ती वार्ता कळाली म्हणून मी सुतक पाळीत आहे. हे मुंडन केले आहे. जर मला सुतक नसते तर सर्वज्ञांना दहीभाताचे भोजन दिले असते. तेव्हा स्वामी म्हणतात, तसे आम्हाला सुतकाचे काही बंधन नाही. मग रामदेवाने सर्वज्ञांसाठी वाटीमध्ये दहीभात आणला, पाण्याचा तांब्या भरून आणला, धोत्राच्या पदराला बांधून अद्रक आणले. तेथे वडाच्या झाडाखालीच सर्वज्ञांचे भोजन झाले. मग वटेश्वराच्या देवळात घोंगडे अंथरले आणि सर्वज्ञांनी विश्रांती घेतली. दादोसांना सुतक लागलेले होते. तेव्हा दादोस सर्वज्ञांना म्हणतात, आज वडिलांचे क्रियाकर्म विधिविधान करायचे आहे. पार पडेपर्यंत उशीर होईल. वेशीला कुलूप लागून वेशीचे दरवाजे बंद होतील. मग मी आपल्याकडे येता येणार नाही. तरी गावामध्ये गोपाळांचे देऊळ आहे. तेथे सर्वज्ञांनी चालावे जी. तेव्हा स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करतात. मग सर्वज्ञ गावामध्ये असलेल्या गोपाळाच्या देवळात आले. रामदेवाने घोंगडे आणले. सर्वज्ञांना आसन टाकले. स्वामी आसनावर बसले. मग रामदेवाने रात्री ताटामध्ये भात, तांब्यात दूध, पापड, तांब्या भरून पाणी आणले. सर्वज्ञांचे भोजन झाले, गुळा झाला, विडा झाला. मग रामदेवाने सर्वज्ञांना घोंगडीचे अंथरूण टाकून दिले. सर्वज्ञांनी गोपाळाच्या देवळात विश्रांती केली. सकाळी होताच स्वामी तेथून निघू लागले. तेव्हा रामदेव म्हणतात, माझे सुतकाचा विधी पूर्ण होईपर्यंत स्वामींनी येथेच राहावे जी. सुतक फिटेपर्यंत 4 दिवस राहावे. सुतक फिटेल मग मी आपल्याबरोबर येईल. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, आता आम्ही येथे थांबणार नाही.
तुम्हाला यायचे असेल तर मागाहून या. तेव्हा स्वामी निघाले. तेव्हा रामदेव वडनेरच्या सीमेपर्यंत स्वामींना पोचवायला आले. मग रामदेवाने सर्वज्ञांना विचारले, जीजी आता सर्वज्ञ कुठे जाणार? तेव्हा स्वामी सांगतात, आम्ही असे मेहकरकडे जाऊ. रामदेव परत त्यांना विचारतात की मला सर्वज्ञ कोण्या ठिकाणी पुन्हा दर्शन देतील? तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, इसवीला दर्शन देऊ. असे म्हणून स्वामी वडनेर भुजंगवरून निघून गेले. तर मंडळी, वडनेर भुजंग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या स्थानाच्या लीळा अशा प्रकारे आपण श्रवण केलेल्या आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. सोबतच सर्व अच्युत गोत्रीय परिवारामध्ये याला शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला भेटत राहील. जर मंडळी तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही सुपर थँक्स आमच्या चॅनलला देऊ शकता. परत भेटत जाऊ अशा नवीन उपक्रमात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पुन्हा तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम.